मित्रांनो, एमपीएससी आणि त्याचबरोबर इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण विज्ञानाच्या अंतर्गत बोर्डावरती एक प्रश्न आपल्यासमोर दिसतोय आणि हा प्रश्न संयुक्त गट ब 2019 अर्थात एमपीएससी 2019 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. अर्थात प्रश्न काय आहे? प्रकाश किरणे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो असं पहिलं विधान दिलेलं आहे. दुसरं विधान आहे वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. हे दोन विधानं दिलेले आहेत. या विधानावर आधारित ऑप्शन्स दिलेले आहेत, जे पर्याय मी तुम्हाला तोंडी या ठिकाणी वाचून दाखवतोय. पर्याय क्रमांक 1 आहे विधान असत्य असून त्याचं योग्य स्पष्टीकरण ब हे आहे. दुसरा पर्याय विधान अ व ब दोन्ही सत्य आहेत पण ब हे त्याचे योग्य स्पष्टीकरण नाही. तिसरा पर्याय आहे विधान असत्य आहे व ब असत्य आहे. चौथा पर्याय विधाने अ व ब दोन्ही असत्य आहेत. कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे की या चार पैकी नेमका कोणता पर्याय बरोबर आहे. आता मी तर एक्सप्लेनेशन देणारच आहे. मी नुसतं हे एक्सप्लेनेशन देणार नाहीये, टोटल चॅप्टर बद्दल आपल्याला एक्सप्लेनेशन मिळणार आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे लागलीच. आणि मित्रांनो, हा आहे आपल्या समोर बोर्डावरती अर्थात स्क्रीनवरती तुमच्या दुसरा प्रश्न, जो की एसटीआय 2013 साली विचारण्यात आलेला होता. एक लक्षात घ्या, ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला राहावं लागणार आहे, कारण मी फक्त प्रश्नाने त्याची उत्तरे देत नाही आहे. या ठिकाणी हे फक्त तुमच्या समोर ऍटमॉस्फिअर क्रिएट करतोय की प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेले आहेत, ज्याचं की टायटल मी ऑलरेडी बोर्डवरती टाकलेलं आहे. प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित असणारे सगळे प्रश्न 2011 ते 2022 च्या दरम्यान विचारण्यात आलेले एमपीएससी वेगवेगळ्या इतर स्पर्धा परीक्षांना विचारण्यात आलेले प्रश्न बघूया. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचे वक्रकिरण जात असताना त्याला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. पर्याय आहेत परावर्तन, अपवर्तन, अपस्करण, अपसरण किंवा विचलन. याचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे किंवा चॅट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. एक्सप्लेनेशन इन डिटेल मी तर देणारच आहे, शिवाय डिटेल कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी शिकायची आहेच आहे. आणखीन एक प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे, जो की याच कन्सेप्ट वरती या अगोदरच्या वेगवेगळ्या परीक्षांना पडलेला आहे आणि त्या प्रश्नाकडे आपण लागलीच जाऊया. अर्थातच या स्क्रीनवरती हा तिसरा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, जो की एक प्रॉब्लेम आहे, मीन्स मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहे. एक गणित विचारलेला आहे, प्रकाशाच्या अपवर्तनाच्या संदर्भामध्येच ते आहे आणि तो प्रश्न आपण पाहूया. पीएसआय 2011 साली विचारलेला प्रश्न. पीएसआय 2011 साली विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सी हा प्रकाशाचा हवेतील वेग असून 1.5 हा काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक असल्यास प्रकाशाचा काचेमधील वेग किती? गेस करा, विचार करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. याचंही उत्तर आपल्याला चॅट बॉक्स किंवा कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. पहिला पर्याय आहे 1.5 सी. दुसरा पर्याय आहे सी भागिले 1.5 किंवा सी छेद 1.5. तिसरा पर्याय आहे सी आणि चौथा पर्याय आहे 1.5 स्क्वेअर. ओके, आणि ब्रॅकेटच्या बाहेर आहे सी. असे चार पर्याय दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना ह्या प्रश्नाची उत्तर येत असतील तर आपण कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाकाल, मी त्याला रिप्लाय सुद्धा देत जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण सर्वजण आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही तर जी मूळ कन्सेप्ट लक्षात घेऊन आतापर्यंत त्यावर फोकस केलेला आहे, तो म्हणजे प्रकाशाच्या अपवर्तनाचा अभ्यास, तो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. नमस्कार, मी गवळी मुरलीधर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एमजी सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन या विज्ञान विषयक माहिती देणाऱ्या सर्व प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा अभ्यास, संपूर्ण विज्ञानाचा अभ्यास या ठिकाणी घडवून आणणाऱ्या तुम्हाला सगळ्यांच्या आवडत्या शैक्षणिक चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपलं टार्गेटच आहे संदर्भ एमपीएससी 2011 ते 2022. आतापर्यंत एमपीएससी ला विज्ञान विषयामध्ये पडलेले सगळे प्रश्न आणि त्या सर्व प्रश्नाशी रिलेटेड असणारा टोटल डेटा आपल्या समोर क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण सर्वजण माझ्या सोबत राहा. ही कन्सेप्ट आज आपण क्लिअर करून घेऊया. 3 प्रश्नांची उत्तरं आणि त्याची योग्य स्पष्टीकरण सुद्धा मिळतील आणि त्याच्याशी रिलेटेड असणारं सगळंच नॉलेज मिळेल, जेणेकरून फ्युचरमध्ये तर काय अशी गॅरंटी नाही ना की हेच प्रश्न पडतील म्हणून, बट ही सगळी कन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घेणं, ती आत्मसात करणं आणि मग त्यावरती पडलेला कुठलाही प्रश्न सोडवणं हे आपलं टार्गेट आहे. तर माझ्यासोबत राहा. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपली कन्सेप्ट असणार आहे आजची, प्रकाशाचे अपवर्तन आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा डेटा. आरंभ करूया आजच्या तासिकेला मित्रांनो एका कन्सेप्ट सोबत. विज्ञानामधली जी कन्सेप्ट आहे जिचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन.
यालाच आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. काय म्हणतो? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षामध्ये घ्या, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही कन्सेप्टच मुळात काय आहे? अरे बाबा, एक लक्षात ठेव, प्रकाश किरणाचा एक अंगभूत गुणधर्म आहे की प्रकाश किरण एका माध्यमामध्ये जर असेल ना तर तो सरळ जातो. कसा जातो? सरळ जातो. हे प्रकाशाचं नॉर्मल बिहेवियर आहे. अपवर्तन म्हणजे चुकीचं वर्तन. प्रकाश चुकीचा वागतो, चुकीचं बिहेवियर करतो. आणि हे चुकीचं बिहेवियर काय आहे? ज्या वेळेला प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये तिरकस जातो किंवा वक्र जातो, त्यावेळेला त्याच्या मार्गाच्या दिशेमध्ये बदल होतो. आणि ह्याच फेनॉमिनॉनला, याच कन्सेप्टला आपण प्रकाशाचे अपवर्तन असं नाव देतो. लाईट व्हेन ट्रॅव्हल्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम ऑब्लिकली, यस, त्यातला तिरकस किंवा वक्र हा शब्द प्रयोग खूप महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये तुला इथंच फसवलं जातं, हे लक्षामध्ये ठेव. समजा, लक्षात घ्या, हे माध्यम आहे हवा, पारदर्शक आहे. दुसरं माध्यम आहे समजा काच किंवा काचेची चिप आहे, हे लक्षात घ्या. पहिलं माध्यम आहे हवा, दुसरं माध्यम आहे काच. तर अशा वेळेला प्रकाश किरण तिरका जाणं आवश्यक आहे, तरच आपल्याला काय पाहायला मिळतं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघायला मिळतं. एक लक्षात घ्या, प्रकाश किरण जर सरळ स्ट्रेट आला तर मात्र आपल्याला रिफ्रॅक्शन बघायला मिळत नाही. म्हणून परमनंट लक्षामध्ये ठेव बेटा की प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये तिरकस किंवा वक्र जात असताना त्याच्या मार्गाच्या दिशेमध्ये बदल होतो, दिशा बदलते त्याच्या प्रवासाची. यालाच प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतात. लाईट व्हेन एंटर्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम ऑब्लिकली, ॲट द टाइम इट चेंजेस द डायरेक्शन ऑफ इट्स पाथ अँड दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यालाच आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतोय. पण हे असं का होतं? जो प्रश्न मित्रांनो, एक लक्षात घ्या, जो प्रश्न आपल्याला यापूर्वी एमपीएससीच्या कंबाईन ग्रुप बी 2019 साली विचारला गेलेला जो प्रश्न होता, जो की व्हेरी फर्स्ट क्वेश्चन म्हणून आपण बघितलेला आहे, त्याचं हे प्रॉपर एक्सप्लेनेशन इथं तुम्हाला मिळणार आहे की व्हाय दिस हॅपन सो, हे असं का घडतं. अरे बाबा, त्याचं कारण मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रकाशाचा वेगवेगळ्या माध्यमातील वेग सुद्धा वेगवेगळा असतो. आता हे नेमकं असं का होतं? एक लक्षात घ्या, हवा हे ऑप्टिकली विरळ म्हणजे प्रकाशाच्या दृष्टिकोनातून विरळ माध्यम आहे. काच हे प्रकाशाच्या दृष्टिकोनातून घन माध्यम आहे. अरे बाबा, विरळ माध्यम कोणाला म्हणायचं आणि घन माध्यम कोणाला म्हणायचं? लक्षात घे, विरळ माध्यम ऑप्टिकली रेअरर मीडियम आणि ऑप्टिकली डेन्सर मीडियम म्हणायचं कोणाला? ज्या माध्यमाचा अपवर्तनांक कमी असतो. काय कमी असतो? अपवर्तनांक कमी असतो, त्याला म्हणायचं विरळ माध्यम. आणि दिलेल्या जोडीमध्ये ज्या माध्यमाचा अपवर्तनांक जास्त असतो त्याला म्हणायचं असतं घन माध्यम. इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ a medium in the given pair of media is lower than it is the optically rarer medium, and if the refractive index of a medium is greater the given pair of media another medium, then it is called as the optically denser medium. तर त्यावेळेला त्याला ऑप्टिकली डेन्सर मीडियम किंवा घन माध्यम असं म्हणतो. आता एक लक्षात घे, होतंय काय नेमकं? कमी अपवर्तनांक आणि जास्त अपवर्तनांक, विरळ माध्यम आणि घन माध्यम अशा जोड्या तू लावायच्या, लक्षामध्ये ठेव. मग विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना काय होतं? विरळ माध्यमात प्रकाशाचा वेग जास्त असतो, घन माध्यमात प्रकाशाचा वेग कमी असतो. आणि बाबा, यामुळंच जास्त वेग असलेलं माध्यम विरळ आहे. याच्यातून घन माध्यमात प्रवेश करीत असताना ऑटोमॅटिक डायरेक्शन चेंज होते आणि त्यामुळे प्रकाशाचं रिफ्रॅक्शन होतं, ज्याला आपण मराठीमध्ये प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणत असतो. मग जो प्रश्न होता त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचं उत्तर नेमकं काय आहे? खालील विधाने विचारात घ्या. संयुक्त गट ब 2019 विधान आहे पहिलं, प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. विधान दुसरं, वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. आता याचे पर्याय, विधान असत्य असून त्याचं योग्य स्पष्टीकरण ब हे आहे आणि हेच उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे. पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे, कारण ही घटना घडण्यासाठी रिझन आहे प्रकाशाचा वेगवेगळ्या माध्यमातील वेग वेगवेगळा असतो.
आता पुढच्या टर्म कडे आपल्याला जायचं आहे आणि ती जी टर्म आहे ती नीट समजून घेणं अतिशय आवश्यक आहे, ज्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो किंवा अपवर्तनांक असं म्हणतो, ज्या कन्सेप्टवर आपला तिसरा प्रश्न डिपेंड आहे. कोणता? तिसरा क्वेश्चन डिपेंड आहे, जो की आज मी तुम्हाला दिलेला आहे. बाबांनो, नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, रेग्युलर असाल तर लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. जाऊयात आपण आपल्या पुढच्या टर्म कडे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अपवर्तनांक या कन्सेप्ट कडे. ओके, चला आता जरा लक्ष असू दे. जो कन्सेप्ट आपल्या तिसऱ्या प्रश्नाला रिलेट करतो त्या कन्सेप्ट कडे आपण आता वळालेलो आहोत. अपवर्तनांक, याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं नाव देतो. काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं इंग्लिश मध्ये म्हणतो. व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? The ratio of velocity of light in the given pair of transparent media is called as refractive index. घाबरू नको, मराठीत पण सांगतो, लक्ष द्यावे. दिलेल्या पारदर्शक माध्यमाच्या जोडीतील प्रकाशाच्या वेगाचं गुणोत्तर म्हणजे अपवर्तनांक. काही कळलं नाही सर? मग बोर्डवर लक्ष दे. एका माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर म्हणजे अपवर्तनांक होय. स्वाहा. चला जरा वहीला पेना लावा, नोट करून ठेवा. चला ह्या सगळ्या गोष्टी. बाबा एक लक्ष दे, परफेक्शन येण्यासाठी प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तू प्रॅक्टिस चुकू नको, मग परफेक्शन ऑटोमॅटिक येईल आणि तुझं पर्सनॅलिटी नंबर 1 बनेल. कळतंय का मी काय सांगतोय? असो, त्याला थोडं बाजूला ठेवा. एका माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर म्हणजे अपवर्तनांक होय. अर्थात दोन्ही माध्यम या ठिकाणी ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक असणं आवश्यक आहे. ह्याच्यावरून तुला काय कळतं? म्हणून अपवर्तनांक बरोबर सूत्र काय मिळतं लक्षात घे. अपवर्तनांक बरोबर प्रकाशाचे किंवा प्रकाशाचा एका माध्यमातील वेग भागिले प्रकाशाचा दुसऱ्या माध्यमातील वेग. लक्ष दे रे बाबा. म्हणजे मी काय सांगितलं? दिलेल्या माध्यमाच्या जोडीतील प्रकाशाच्या वेगाच्या गुणोत्तराला, गुणोत्तर म्हणजे कळतं का? पहिलं माध्यम. आता चल लक्ष दे, अपवर्तनांक. म्हणून अपवर्तनांकासाठी सिम्बॉल आहे हे म्हणजे एन सारखं दिसायला दिसतं. स्नेल्स लॉ नुसार हे सिम्बॉल आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी. बरोबर. प्रकाशाचा पहिल्या, एका माध्यम म्हणजे पहिलं माध्यम, तर प्रकाशाचं पहिल्या माध्यमातील वेग त्याला आपण V1 म्हणूया आणि दुसऱ्या माध्यमातील वेगाला V2 म्हणूया. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा प्रकाशाच्या संदर्भात अपवर्तनांकाचा फॉर्म्युला आपल्याला अपवर्तनांक बरोबर V1 भागिले V2 अशा पद्धतीचा फॉर्म्युला मिळतो. मित्रा एक लक्षात घे, एक कन्सेप्ट वर फोकस केला जातो, तो म्हणजे निरपेक्ष अपवर्तनांक. निरपेक्ष अपवर्तनांक. काही दृष्टिकोनी यालाच सापेक्ष अपवर्तनांक असं लिहिलं असेल, परंतु थोडा डिफरन्स लक्षात घे. निरपेक्ष अपवर्तनांक ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणायचं जरा समजून घ्या. आता एवढं तर क्लिअर आहे की पहिल्या माध्यमामध्ये असणाऱ्या प्रकाशाच्या वेगाचं दुसऱ्या माध्यमातील असणाऱ्या प्रकाशाच्या वेगाशी असणारं जे गुणोत्तर आहे त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा अपवर्तनांक असं म्हटलेलं आहे. मग मुद्दा असा आहे या ठिकाणी आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा निरपेक्ष अपवर्तनांक नेमकं म्हणायचं कुणाला, तर बाबा एक लक्षात घे, जर पहिलं माध्यम हे व्हॅक्यूम किंवा हवा असेल, काय व्हॅक्यूम किंवा त्याला निर्वात पोकळी असं म्हणतो आपण, पहिलं माध्यम हे निर्वात पोकळी म्हणजेच त्याला आपण V1 असं म्हणूया आणि दुसरं माध्यम दिलेलं जे काही असेल ते असेल, तर दुसरे माध्यम तुझं टार्गेट माध्यम जे कुठलं असेल ते. म्हणून काय म्हणालो की अशा वेळेला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर सूत्र काय मिळतं किंवा निरपेक्ष अपवर्तनांक बरोबर सूत्र काय मिळतं, तर जेव्हा पहिलं माध्यम हे हवा किंवा निर्वात पोकळी कन्सिडर केलेलं असेल, गृहीत धरलेलं असेल,
तर त्या वेगाचा दुसऱ्या माध्यमातील वेगाशी असणारं जे काही गुणोत्तर आहे त्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे चेंज एवढाच राहील की अंशामध्ये नेहमीसाठी काय असेल, निर्वात पोकळी किंवा हवा असेल, आणि जर छेदामध्ये दुसऱ्या माध्यमातला वेग दिलेला असेल तर अशा वेळी त्याला आपण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा निरपेक्ष अपवर्तनांक अशा पद्धतीचं नाव देतो. आता एक लक्षात घे, प्रश्न असा झाला सर कन्सेप्ट पण कळालाय आणि फॉर्म्युला पण लक्षात आला, ह्याचं युनिट काय? अरे बाबा एक लक्षात घे, इट हॅज नो युनिट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हॅज नो युनिट. अपवर्तनांकाला एकक नसतं, कारण इट इज द रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. काय? दोन सारख्या भौतिक राशीचं गुणोत्तर आहे. कळतं का? तरी मी सिद्ध करून दाखवतो. अपवर्तनांक बरोबर v1 म्हणजे वेलॉसिटी, मीटर पर सेकंद हे वरती असेल, छेदामध्ये सुद्धा मीटर पर सेकंद असेल. पहिल्या माध्यमातला वेग मीटर पर सेकंद मध्ये मोजला, दुसऱ्या माध्यमातला वेग पण मीटर पर सेकंद मध्ये मोजला. अंश कॅन्सल, छेद कॅन्सल, एकक राहील का? नाही. म्हणून अपवर्तनांकाला कोणतंही एकक नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. तुम्हाला जर म्हटलं प्रकाशाचा काचेतील वेग काहीतरी समथिंग आहे तर त्याचा निरपेक्ष अपवर्तनांक काढा म्हटल्यानंतर काय करणार तुम्ही? तर अशा वेळेला तुम्ही v1 जे आहे ते नेहमीसाठी निर्वात पोकळीमधला प्रकाशाचा वेग किंवा हवेमधला प्रकाशाचा वेग लक्षात घ्यायचा, आणि तो किती आहे? तर 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद एवढा आहे. याचा अर्थ 3च्या पुढे 8 शून्य एवढे मीटर पर सेकंद म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दश कोटी म्हणजे 30 करोड मीटर प्रति सेकंद असा झाला. तुझ्या डोक्यात काही घुसत नाही, घाबरू नको. याला भागिले 1000 कर, 1000 मीटरनी भागाकार केला की उत्तर किलोमीटर मध्ये येतं. 3 झिरो कॅन्सल, 3 झिरो कॅन्सल म्हणजे काय झालं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 3 लाख किलोमीटर्स, 3 लाख किलोमीटर्स प्रति सेकंद इतका प्रचंड वेग प्रकाशाचा आहे. कुछ दिमाग में आ रहा है बेटा? अगर नए हो तो चॅनल को सब्सक्राइब कर देना, ठीक आहे. आता आपल्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहेच, पण त्या संदर्भात दोन कन्सेप्ट इथं पुन्हा मला ऍड ऑन करायच्या आहेत. तुम्हाला अपवर्तनांक हा टर्म किंवा ही कन्सेप्ट तर नक्कीच लक्षामध्ये आलेली असेलच. आता मित्रांनो, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे नेमकं काय ही कन्सेप्ट बघायची आहे. ओके, आपल्या स्क्रीनवरती तो सगळा डेटा घेतोय. अरे बाबा, तुझ्या समोर 2 टायटल आहेत, लांब लचक टायटल, पण घाबरू नको, मी त्याला शॉर्ट करणार आहे एक्सप्लेन करून. ओके ना? लक्ष दे काय आहे. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, हे पहिलं टायटल आहे. दुसरं आहे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड, हे दुसरं टायटल आहे. घाबरायचं नाही. हे नेमकं काय आहे हे बघ. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. समज तुला दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे तर फॉर्म्युला काय वापरायचा आहे? इथं पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक जर काढायचा असेल तर नेमका काय फॉर्म्युला यूज करायचा याचं शॉर्ट ट्रिक मी तुला सांगतोय. लक्ष दे. काय म्हणतोय? पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, ज्याचा अपवर्तनांक काढायचा आहे त्याला समोर घ्यायचा. कितव्या माध्यमाचा काढायचा आहे? दुसऱ्या माध्यमाचा. त्याला समोर घेतलं. काय काढायचं आहे? अपवर्तनांक. अपवर्तनांकाचं चिन्ह काय? हे आहे. हे आहे अपवर्तनांकाचं चिन्ह. आणि दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक कशाच्या संदर्भात काढायचा आहे? पहिल्या माध्यमाच्या संदर्भात. याला नीट लक्षात ठेव. या चिन्हाला म्हणायचं पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. ज्याचा काढायचा आहे त्याला पुढे घेतलं. बरोबर. काय आहे? अगोदर आपण 2 ला पुढे घेतलंय. ए बेटा, अपवर्तनांक म्हणजे काय म्हणालो मी? दिलेल्या पारदर्शक माध्यमाच्या जोडीतील प्रकाशाच्या वेगाचं गुणोत्तर म्हणजे v1/v2 आलं. पण एक लक्षात घे, आता इथे काय होतंय तर पहिल्याच्या संदर्भात दुसऱ्याचा अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, अशा वेळेला 2 ला अगोदर घेतले ना आपण, इकडं पाठीमागं टाकायचं म्हणजे v2 छेदामध्ये लिहायचं. इथं 1 ला म्हणजे पहिल्या माध्यमाला नंतर लिहूया आपण, इथं अंशामध्ये याला v1 लिहायचं. कळतं का नाही? म्हणजे प्रकाशाच्या पहिल्या माध्यमातील वेगाचे दुसऱ्या माध्यमातील वेगाशी असणाऱ्या गुणोत्तराला पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात. समजा पहिलं माध्यम जर
पहिलं माध्यम जर हवा असेल आणि दुसरं माध्यम जर काच असेल तर अशा संदर्भात सूत्रामध्ये काय सांगावं लागेल आपल्याला हे सांगावं लागेल, काचेचा जो आहे काचेच्या संदर्भात हवेच्या, ठीक आहे, पहिलं माध्यम आहे हवा, हवेच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक हा आपल्याला काढायचा आहे. काचेचा अपवर्तनांक काढा म्हटलंय तर दुसरं माध्यम काच असेल तर मग काय करावं लागेल, तर मित्रांनो लक्षात घ्या, देअरफॉर तर हे दुसरं माध्यम काच आहे, अर्थात इथे मी काच लिहितो, इकडे मी हवा लिहितो, म्हणजे अर्थात काय आहे, हवेच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक, याला काय म्हणायचं, हवेच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक. आता मग म्हणजेच काय सांगायलो मी इथे, पहिल्यांदा दोन वापरलंय म्हणजे काचेतील वेग, प्रकाशाचा काचेतील वेग छेदामध्ये येणार आणि प्रकाशाचा हवेतील वेग अंशामध्ये येणार. गॉट इट, आलं का लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने हे सूत्र तुम्हाला एक्झाम मध्ये वापरायला मदत होऊ शकते. आता दुसरं जे बीट आहे त्याच्या लागलीच खाली आहे, दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक. आपलं ठरलंय की दुसरं माध्यम काय आहे, काच आहे, पहिलं माध्यम काय आहे, समजा सपोज हवा आहे. मग अशा परिस्थितीत काय करावं लागणार आहे, काय म्हणतोय, ज्याचा अपवर्तनांक काढायचा आहे त्याला समोर घ्या, घेतला, अपवर्तनांकाचं चिन्ह द्या, दिलं. आता ज्याच्या संदर्भात काढायचं आहे त्याला पाठीमागे ठेवलं. पण फॉर्म्युला लिहिताना काय करायचं आहे, याच्यावर अन्याय झालाय म्हणून याला आता वरती घ्या. म्हणजे वेलॉसिटी ऑफ द लाईट इन सेकंड मीडियम हे न्यूमरेटर मध्ये असेल आणि वेलॉसिटी ऑफ लाईट इन द फर्स्ट मीडियम हे डिनॉमिनेटर मध्ये असेल. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला एक्झाम मध्ये वापरावा लागेल दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक काढत असताना. म्हणजेच काय होईल, काच आणि हवा हे जर लक्षात घेतलं तर मग काय करावं लागेल, तर या ठिकाणी हवा असेल, आलं का लक्षामध्ये, त्या अपवर्तनांकाचं चिन्ह या ठिकाणी काच असेल म्हणून अंशामध्ये काय असेल, प्रकाशाचा काचेतील वेग असेल, कळतं का नाही, प्रकाशाचा काचेतील वेग असेल अंशामध्ये आणि छेदामध्ये प्रकाशाचा हवेतील वेग असेल. तर ह्याला म्हणायचं काय, म्हणायचं काचेच्या संदर्भात हवेचा अपवर्तनांक, याला म्हणायचं हवेच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक. कळतं का, हे लॉजिक लक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळून जातील. मित्रांनो, या चालू व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, जेणेकरून तिथं तुम्हाला वेगवेगळे एमसीक्यूज, वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स, सगळं आउटस्टँडिंग मटेरियल तुम्हाला विज्ञानाच्या संदर्भामध्ये मिळून जाईल. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी अलर्ट राहून व्यवस्थितपणे करायला विसरू नका. आता आपल्याला मुख्य प्रश्नाकडे वळायचं आहेच. एक लक्षात घ्या, काही बाबतीमध्ये असणारे अपवर्तनांक आपल्याला मुखपाठ असणं गरजेचं आहे. तर काही पदार्थांचे अपवर्तनांक मी या ठिकाणी देतो आहे. अर्थात हे सगळे पहिलं माध्यम हवा आहे असं समजून काढण्यात आलेले अपवर्तनांक असतात. समजा काचेचा अपवर्तनांक काढलाय तर पहिलं माध्यम काय, हवा धरलेला आहे, म्हणजे सगळे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतात, ठीक आहे. त्यामुळं काही पदार्थ जे महत्वाचे आहेत त्यांचे अपवर्तनांक आपल्या समोर या ठिकाणी स्क्रीनवर घेतोय. तर सगळ्यांचं लक्ष असू द्या. चला बेटा, अतिशय महत्वाचा डेटा आपल्या समोर या ठिकाणी स्क्रीनवर बोर्डवर मी घेतलेला आहे. तर आपल्याला माहित असू द्या, हवेचा जो अपवर्तनांक आहे तो 1.0003 एवढा आहे. बर्फाचा अपवर्तनांक 1.31 एवढा आहे. पाण्याचा अपवर्तनांक 1.33, अल्कोहोलचा अपवर्तनांक 1.36. जरा लक्षात घ्या, हवा मिळाली, बर्फ मिळाला, पाणी मिळाली, आता कमी काय आहे, अल्कोहोल. दारू, अरे प्यायच्या दारूचा फॉर्म्युला माहितीये का तुला, ओके, C2H5OH, ह्याला म्हणा इथिल अल्कोहोल, प्यायची दारू, माहित असू दे, कळतंय ना. अपवर्तनांक आहे 1.36. केरोसिन म्हणजे रॉकेल. आता दारू पिऊन पिऊन पैसे संपले तर काय करणार, रॉकेल ओतून पेटवून घे, आहे का नाही. तर मग रॉकेलचा अपवर्तनांक आहे 1.39. बेन्झिनचा अपवर्तनांक आहे 1.50. रॉक सॉल्टचा अपवर्तनांक आहे 1.54 आणि डायमंड ज्याचा अपवर्तनांक सगळ्यात जास्त आहे तो आहे 2.42. हे सगळे अपवर्तनांक
ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत. म्हणजे पहिलं माध्यम काय घेतलेलं आहे वेगाच्या संदर्भात, पहिलं माध्यम काय घेतलेलं आहे, व्हॅक्यूम घेतलेला आहे, निर्वात घेतलेला आहे. प्रकाशाचा निर्वात पोकळीमधला वेग लक्षात घेतलेला आहे, जो की 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद एवढा असतो. आणि दुसऱ्या माध्यमातला वेग म्हणजे मग हिऱ्याचा काढायचा आहे, तर हिऱ्यामधला वेग ह्या दोघाचा भागाकार केला तो काय आला 2.42. ठीक आहे. रॉक सॉल्टचा अपवर्तन काढताना काय केलं असणार, प्रकाशाचा हवेतील वेग अंशामध्ये आणि म्हणजे किंवा निर्वात पोकळीतला वेग अंशामध्ये आणि छेदामध्ये रॉक सॉल्ट मधला प्रकाशाचा वेग घेतला असणार आणि या दोघांचं गुणोत्तर म्हणजे भागाकार केल्यानंतर उत्तर 1.54 मिळालं असणार. मित्रांनो लक्षात घ्या, हे सगळे डिजिट सगळे नंबर्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेतच, पण यावर आधारित असणारा आपला दुसरा प्रश्न अजून निरुत्तरित आहे, त्याच्या उत्तराकडे आपण जाणार आहोत. सो स्क्रीनवर घेतोय आपला दुसरा प्रश्न. ओके, सो व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन इज देअर ऑन द बोर्ड. बोर्डवरती अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे एवढा. सी हा प्रकाशाचा हवेतील वेग असून 1.5 हा काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक असल्यास प्रकाशाचा काचेमधील वेग किती? अरे बाबा, PSI 2011 साली विचारलेला प्रश्न आहे. हे आपलं टार्गेटच आहे की 2011 ते 2022 मधले फक्त प्रश्न नाही क्लिअर करायचे, तर हे प्रश्न लक्षात घेऊन तो अख्खा धडाच क्लिअर करायचा. कारण संपूर्ण विज्ञान हे आपलं टायटल आहे, हे आपलं टार्गेट आहे आणि ते क्लिअर करणं माझं काम आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या काय झालेलं आहे या प्रॉब्लेम मध्ये. काय विचारलेलं आहे की प्रकाशाचा काचेमधला वेग काढायचा आहे. आता तुम्ही म्हणाल वेगावरचा प्रश्न आहे सर, मग इथं अपवर्तनांकाचा काय संबंध आहे? अरे नीट लक्ष दे, आताच आपण काय सांगितलंय विसरू नकोस, प्रॉब्लेम नीट वाच. सी हा प्रकाशाचा हवेतील वेग असून गिवन डेटा दिलेल्या बाबी काय काय आहेत नीट लक्ष दे. प्रकाशाचा हवेतील वेग दिलाय, प्रकाशाचा हवेतील वेग काय दिलेला आहे सी. याला आपण एक लक्षात घे, याला आपण V1 असं म्हणूया, तो आहे सी. नंबर 2, आता ह्यालाच V1 का म्हणायचं? कारण लक्ष दे, काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक दिलेला आहे तो 1.5 आहे. काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक कुणाचा दिलाय? काचेचा दिलेला आहे. हवेच्या सापेक्ष म्हणजे हवा इथं असणार आहे, म्हणजे फॉर्म्युला काय तयार होईल मगा सांगितलेल्या ट्रिक नुसार. प्रकाशाचा हवेतील वेग कुठं जाईल? अंशामध्ये जाईल. छेदामध्ये काय असेल? प्रकाशाचा काचेतील वेग असेल. काय असेल? प्रकाशाचा काचेतील वेग असेल. अंशामध्ये असणारा काय? V1, छेदामध्ये असणारा काय? V2. सगळं क्लिअर करतो बे, नीट लक्ष दे. मी काय बोललो? हवेतल्या वेगाला V1 म्हणूयात. तुला प्रश्न पडला त्यालाच का V1 म्हणायचं? अरे बाबा लक्ष दे, इथं 1.5 हा काय आहे? काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास काचेचा आहे. कशाच्या संदर्भात? हवेच्या संदर्भात. मग ज्याच्या संदर्भात आहे त्याला अंशात घे, ज्याचा आहे त्याला छेदात घे. वेगाला. ठीक आहे ना. दुसरी बाब काय दिलेली आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हे दिलेला आहे. काय दिलेला आहे? तर तो आहे 1.5 आणि काढायला काय सांगितलंय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द ग्लास. प्रकाशाचा काचेतील वेग काढायचा आहे. घाबरायचं अजिबात नाही, त्याला V2 असं म्हणूयात. V2 काढायचा आहे. इज दॅट क्लिअर? सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघायचं आहे. बघा काय म्हणतोय आता, हा फॉर्म्युला आहे आपला. ओके ठीक आहे. मग बरोबर काय होईल एक लक्षात घ्या, हा दिलाय ना काचेचा हवेच्या संदर्भात असणारा अपवर्तनांक किती आहे? 1.5 इज इक्वल टू प्रकाशाचा हवेतील वेग म्हणजे V1 तो किती आहे? C आहे, भागिले प्रकाशाचा काचेतील वेग V2 आपल्याला काढायचा आहे. संपलं. ही मांडणी ज्याला जमली त्याला सगळं जमतं. आता काय करतो बघ जरा पुढे लक्ष दे. म्हणून भागाकारामधलं V2 इकडे गुणाकारात आणतो. 1.5 मल्टिप्लाइड बाय V2 इज इक्वल टू C. एवढं कळालं का? यस कळालं. देअरफॉर आता अजून एक गंमत करूया. काय गंमत आहे? V2 आपल्याला काढायचा आहे ना, तर V2 ला V2 च्या जागेतच ठेवू. बरोबर.
सी ला त्याच्या जागेतच ठेवू, गुणाकारातले 1.5 भागाकारात घेऊन जाऊ. समजलं का बाबा? म्हणून V2 ची व्हॅल्यू काय आली? C/1.5. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर, C/1.5. नक्कीच तुला व्हिडिओ आवडला असणार. आवडला असेल तर लाईक ठोकायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, याच बरोबर आपण आणखीन एक प्रश्न जो घेतला होता अगदी सुरुवातीला, ठीक आहे, जे तीनही प्रश्न मी तुम्हाला अलर्ट करण्यासाठी म्हणून विचारलेले होते, त्यातला जो क्वेश्चन आहे तो काय क्वेश्चन आहे? STI 2013 साली पडलेला प्रश्न होता की एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. अरे बाबा, त्याला अपवर्तन म्हणून ओळखले जाते. हे तू विसरू नकोस, भूलना नाही. आलं का लक्षामध्ये? बिलकुल विसरायचं नाही. मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये 3 प्रश्न तर क्लिअर झालेच आहेत, पण सोबत सोबत कोणत्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या लक्षात घ्या. प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय हे लक्षात आलं. अपवर्तनाच्या संदर्भामधले असणारी 2 वेगळी महत्त्वाची माध्यमं आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक आपण समजून घेतला, दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक लक्षात घेतला, आणि त्याचबरोबर निरपेक्ष अपवर्तनांक सुद्धा आम्ही सांगितलेला आहे. आणि हा जो प्रश्न तुम्हाला पडलेला होता याचंही डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला मिळालेलं आहे. मित्रांनो, पुढचा जो व्हिडिओ असणार आहे, पुढचं जे लेक्चर असणार आहे, याच्या पुढच्या कन्सेप्टशी रिलेटेड असणार आहे. आणि त्या कन्सेप्टशी रिलेटेड प्रश्न 2011 पासून ते 2022 पर्यंत कोणते विचारलेले MPSC ला, ते सगळे घेऊन येणार आहे मी तुमच्या समोर पुढच्या लेक्चरमध्ये. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय बाय.